श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या हा नवीन व्हिडिओला सुरुवात करते। 23 ऑगस्ट म्हणजेच शनिवारी येणारी श्रावण अमावास्येला शनी अमावास्या म्हटली जाते, कारण श्रावण अमावास्या ही 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11:55 प्रारंभ होईल, तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी सकाळी 11:35 समाप्त होणार आहे। आणि उदय तिथीनुसार शनिवारी शनी अमावास्या ही साजरी केली जाणार आहे। शनी दोष, साडेसाती आणि ध्येयापासून मुक्तता मिळवण्यासाठी हा दिवस खूप खास मानला जातो। ज्योतिषशास्त्रातही शनी अमावास्या खूप खास मानली जाते। शनी अमावास्येला पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, दान करणे आणि पिंडदान आणि तर्पण करणे अतिशय महत्त्वाचे मानले जाते। याने पापाचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो। तसेच या दिवशी पितरांसाठी श्राद्ध व तर्पण केल्याने पितृदोष पासून मुक्ती मिळते। शनी अमावास्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने त्यांची कृपा प्राप्त होते आणि जीवनातील अडचणी दूर होतात। या दिवशी गरजूंना काळ्या रंगाच्या वस्तू जसे की तेल, लोखंडी वस्तू, मोहरीचे तेल, अन्न आणि कपडे किंवा तुम्ही छत्री किंवा बूट सुद्धा दान करू शकतात। यामुळे शनिदेव आपल्यावर प्रसन्न होतात। या दिवशी गाय, कुत्रा, कावळा यांना इजा करू नका। असं करणं चांगलं मानलं जात नाही। केस, दाढी आणि नखे कापू नका, यामुळे ग्रहदोष निर्माण होऊ शकतो। तसेच या दिवशी लोखंडी वस्तू आणि शनीशी संबंधित वस्तू खरेदी करू नका। या दिवशी तुम्हाला आवर्जून महादेवांची पूजाही करायची, कारण शनिदेव महादेवांना आपला गुरु मानतात आणि तुम्ही जर महादेवांची पूजा केली तर त्यामुळे आपल्यावर शनिदेवाची विशेष कृपाही होत असते। तसेच शनिदेवाच्या त्रासापासून मुक्त होण्यासाठी एक साधा उपाय म्हणजे हनुमानाची पूजा करावी। शनिदेव बजरंगबलींच्या भक्तांना कधीही त्रास देत नाही। शनी अमावास्येच्या दिवशी पूजा करताना ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे। तसेच शनी अमावास्येच्या दिवशी आवर्जून आपल्याला शनिदेवाला मोहरीच्या तेलाने अभिषेक करायचा आहे। तसेच मोहरीचा तेलाचा दिवा लावा आणि शनिदेवाची आरती करा आणि शनी मंत्र आणि दशरथकृत शनी स्तोत्र पठण करा। पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी शनी अमावास्येच्या दिवशी तांदळाची खीर बनवा आणि शेणाच्या गोळ्या जाळा आणि नंतर पूर्वजांच्या नावाने खीर अर्पण करा। कास्य वाटीत मोहरी किंवा तिळाचे तेल भरा आणि त्यात तुमचा चेहरा पाहून ते दान करा। तसेच शनी अमावास्येला पिंपळाच्या झाडाला पाणी आणि दूध अर्पण करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा। यामुळे शनी दोषापासून मुक्तता मिळते। ज्यांच्या कुंडलीत शनिदोष आहे किंवा ज्यांना शनीच्या साडेसातीची आणि अडचकीमुळे शनिदेवाचा कोप सहन करावा लागत असेल, त्यांनी शनी अमावास्येच्या दिवशी काही उपाय करावे। यामुळे त्यांना शनीच्या अशुभ परिणामापासून दिलासा मिळतो। त्याचबरोबर प्रगती आणि धनलाभ होण्याची शक्यता असते। आणि म्हणूनच आज शनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण करा एक नारळाचा अत्यंत प्रभावी उपाय। हा उपाय केल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश तर मिळणारच आहे, पण मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला मुक्तताही होणार आहे। फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडाबिडा, नजरबाधा दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर हा एक नारळाचा उपाय आपल्याला कधी करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। सकाळीच आपल्याला शनी मंदिरात जाऊन स्वच्छताही करायची आहे। शनिदेवाची योग्य पद्धतीने पूजाही करायची। मोहरीचा तेलाचा दिवा लावायचा, तसेच काळे तीळ मिसळून आपल्याला शनिदेवांना अभिषेक घालून घ्यायचा आहे। शनी अमावास्येच्या दिवशी पितृदोषाशी संबंधित कार्य करा आणि त्यांच्यासाठी तर्पण आणि पूर्वजांसाठी आपल्याला दान हे करायचं आहे। शनिदेवांना निळे फुलं अर्पण करायचे आणि शनी चालीसा किंवा शनी स्तोत्राचं पठण करायचं आहे। शनी अमावास्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आपल्याला आवर्जून मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। शनी मंत्राचा आपल्याला जप करायचा। ओम शनैश्चराय नमः या मंत्राचं कमीत कमी आपल्याला 108 वेळा जप करायचा। तसेच शनिदेवा संबंधित ज्या वस्तू आहेत त्याचं आपल्याला दान हे करायचं आहे।
तसेच शनी अमावास्येला आपल्याला शनिदेवाला तेलात बनवलेली पुरी अर्पण करायची आहे। तसेच गाय, कुत्रा आणि कावळ्याला खायला द्यायची आहे। मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि शनिदेवाची आपल्याला आरती करायची आहे। शनिदेवाची आरती केल्यानंतर आपल्याला शनी मंत्र आणि दशरथ कृत शनिदेव स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे। अशा रीतीने आपल्याला पूजा ही करून घ्यायची आहे। धार्मिक विधींमध्ये नारळाला विशेष महत्त्व आहे, कारण तो शुभ, समृद्धी आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते। हिंदू धर्मामध्ये नारळाला श्रीफळ म्हणून ओळखले जाते आणि तो देवतांना अर्पण करण्यासाठी वापरला जातो। हिंदू धर्मात नारळ हा ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांचं प्रतीक सुद्धा मानलं जातं। नारळ तोडणे हे अहंकारावर विजय मिळवून देवतांना शरण जाण्याचे प्रतीक मानले जाते, ज्यामुळे अडथळे दूर होऊन आत्मा शुद्ध होते। नारळाला माता लक्ष्मीचं प्रतीक सुद्धा म्हटलं जातं। धार्मिक मान्यतानुसार भगवान विष्णू जेव्हा पृथ्वीवर अवतरले तेव्हा त्यांनी त्यांच्यासोबत लक्ष्मी, नारळाचे झाड आणि कामधेनू आणली होती। त्याचबरोबर नारळाला समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक देखील मानले जाते आणि म्हणूनच अमावास्या तिथीला जर आपण नारळा संबंधित काही प्रभावी उपाय केले तर त्याचं आपल्याला निश्चितच शुभफळ प्राप्त होत असतं। आता हा उपाय आपल्याला कधी करायचा, तर हा उपाय आपल्याला आज शनी अमावास्येच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी 6 वाजल्यापासून अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा करू शकता। हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा, म्हणून आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते। आता आपल्याला देवपूजा सुद्धा करून घ्यायची। तुळशी मातेच्या इथे दिवा हा लावून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि लगेचच हा उपाय जो आहे तो करायचा आहे। आता या उपायामध्ये जो आपण नारळ घेणार तो नवीनच असावा। अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ आपल्याला घेता येणार नाही। त्याचबरोबर या नारळामध्ये पाणी असणं सुद्धा गरजेचं आहे। आता आपल्याला देवघरासमोर हा नारळ घेऊन उभं राहायचं आहे। नारळाची शेंडी ही देवाच्या दिशेने होईल अशा रीतीने आपल्याला हा नारळ धरायचा आणि या नारळावर मावतील तेवढ्या आपल्याला भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्यात आणि हा नारळवरती ज्या कापूरच्या वड्या आपण ठेवल्या त्या देवघरामध्ये प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला प्रज्वलित करायच्यात। अर्थात काय तर आपल्याला घरामध्ये कर्पूर होम जो आहे तो करायचा आहे। कापूर प्रज्वलित झाला की निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे। घरामध्ये कर्पूर होम केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, ग्रहदोष, वास्तुदोष, पितृदोष, अलक्ष्मी असते ती घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आता या नारळावरच्या ज्या कापराच्या वड्या त्या शांत झाला की हा नारळ जो आहे संपूर्ण रात्रभर आपल्याला आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा नारळ जो आहे तो वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा। तर तुमच्या इथे नदी असेल, समुद्र असेल तर त्यामध्ये आपल्याला नेऊन हा नारळ जो आहे तो प्रवाहित करायचा आहे। आता तुमच्या इथे नदी पण नाही आहे, समुद्र पण नाही आहे, मग काय करायचं, तर हा नारळ आपल्याला इकडे तिकडे टाकायचा नाही। एक जमिनीमध्ये खड्डा खोदा आणि त्यामध्ये आपल्याला हा नारळ जो आहे तो पुरून टाकायचा आहे। अशा रीतीने हा नारळाचा उपाय जो आहे तो आपल्याला आज शनी अमावास्येच्या दिवशी करायचा आहे। पुढचा उपाय सुद्धा आपल्याला नारळापासूनच करायचा आहे। हा नारळ आपण घेताना नवीनच घ्यावा। अगोदर पूजेमध्ये वापरलेला नारळ घेता येणार नाही। त्याचबरोबर या नारळामध्ये सुद्धा आपल्याला पाणी असणं गरजेचं आहे। हा उपाय आपल्याला जर आपल्या घराला की आपल्याला नजर लागलेली असेल, आपल्या घरामध्ये कायम भांडणं, कलह, आजारपण येत असेल, आलेला पैसा टिकून राहत नसेल तर हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी मानला जातो। हा उपाय करण्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची। प्लेटमध्ये आपल्याला थोडासा शेंदूर घ्यायचा, त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे आणि या शेंदुराने आपल्याला या नारळावर एक त्रिशूळ हे काढून घ्यायचं आहे। आता हा नारळ जो आपल्या घरामध्ये जेवढे पण सदस्य असेल त्या प्रत्येक सदस्याच्या डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला 7 वेळा उतरवून घ्यायचं आहे। त्याचबरोबर हा नारळ आपल्या संपूर्ण घरामधनं सुद्धा आपल्याला फिरवायचा। फिरवताना निरंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे। संपूर्ण घरामधनं हा नारळ फिरवून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला हा नारळ जो आहे तो 7 वेळा उतरवायचा आहे। उतरवताना सुद्धा आपल्या मनामध्ये सकारात्मकता असावी की या नारळासोबत माझ्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष आहेत त्यांना मी घरातनं बाहेर काढून टाकलेला। एकदा हा नारळ आपण आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरनं उतरवला की लगेचच आपल्याला घरापासून लांब जायचं आणि वाहत्या पाण्यामध्ये हा नारळ जो आहे तो प्रवाहित करायचा। तर तुमच्याकडे नदी पण नाही, समुद्र पण नाही, मग काय करायचं, मग जमिनीमध्ये खड्डा खोदा आणि त्यामध्ये तुम्हाला हा नारळ जो आहे तो पुरून टाकायचा। तर हे दोन्ही अतिशय प्रभावी उपाय आहेत। हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, दारिद्र्य दूर होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।